वेलकम टू महाराष्ट्र एक्झाम अकॅडमी. आज आपण प्रिवियस इयरचे महाट्रान्सको ई आणि टेक्निशियन पदासाठी इम्पॉर्टंट असे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न मागील 10 वर्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले इलेक्ट्रिकलच्या वेगवेगळ्या फील्डमध्ये त्याचं कलेक्शन आहे. हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत. हेच प्रश्न आपल्याला येणाऱ्या आगामी एक्झाममध्ये पाहायला मिळतील. या प्रश्नाची चांगली प्रॅक्टिस करा आणि असेच व्हिडिओसाठी कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडत असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. पहिला प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट? खालीलपैकी कोणता इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट नाही? ऑप्शन ए एम्पियर हॉवर मीटर, ऑप्शन बी वॅट मीटर, ऑप्शन वॅट हॉवर मीटर, ऑप्शन सी आहे व्होल्ट मीटर, ऑप्शन डी आहे नन ऑफ दिस. वरीलपैकी नाही. तर आपलं आन्सर होईल ऑप्शन क्रमांक सी, व्होल्ट मीटर. व्होल्ट मीटर हे इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट नाही. व्होल्ट मीटर हे इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट आहे. व्होल्ट मीटर इलेक्ट्रिकल विद्युत परिमाणामध्ये 2 पॉईंटमधील व्होल्टेज मोजण्यासाठी वापरतात. याचा इंटरनल रेजिस्टन्स अधिक असतो आणि याला इलेक्ट्रिक सर्किटमध्ये पॅरललमध्ये जोडतात. दुसरा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट इज यूज्ड ओनली फॉर DC? खालीलपैकी कोणता इन्स्ट्रुमेंट फक्त डीसाठी वापरतात? ऑप्शन ए मूव्हिंग आयरॉन अट्रॅक्शन टाईप, ऑप्शन बी मूव्हिंग आयरॉन रिपल्शन टाईप, ऑप्शन सी परमनंट मॅग्नेट टाईप, ऑप्शन डी आहे हॉट वायर टाईप. तर आपलं आन्सर ऑप्शन क्रमांक सी, परमनंट मॅग्नेट टाईप. परमनंट मॅग्नेट टाईप यंत्र हे केवळ डीसाठी वापरतात. PMCमध्ये एक परमनंट मॅग्नेटच्या क्षेत्रामध्ये एक करंट कॅरिंग कॉईल गती करते. यामध्ये कॉईलमधील बलचा परिणाम F=BIL sin θ च्या समान असते आणि या बलाची दिशा फ्लेमिंगच्या लेफ्ट हँडद्वारे काढली जाते. PMCची स्केल हे युनिफॉर्म असते. यामध्ये स्प्रिंग कंट्रोल किंवा एडी करंट डॅम्पिंगचा वापर करतात. तिसरा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग टाईप ऑफ एरर आर डायनॅमिक एरर? खालीलपैकी कोणते प्रकार डायनॅमिक त्रुटीचा आहे? ऑप्शन ए इन्स्ट्रुमेंट स्लो रेस्पॉन्स एरर, रेस्पॉन्स ऑफ इन्स्ट्रुमेंट, एन्व्हायरमेंटल एरर, ऑब्झर्वेशनल एरर, ऑप्शन डी आहे ह्युमन एरर्स. तर आपलं आन्सर ऑप्शन क्रमांक इन्स्ट्रुमेंट स्लो रेस्पॉन्स एरर, रेस्पॉन्स ऑफ इन्स्ट्रुमेंट. जे एरर इन्स्ट्रुमेंटचा स्लो रेस्पॉन्स देतात त्याला डायनॅमिक एरर म्हणतात. याचे प्रमुख कारण म्हणजे स्प्रिंग टेन्शन कमी होणे, मूव्हिंग पार्ट घासत चालणे, इन्स्ट्रुमेंटचा काही भाग तुटणे किंवा आपण इन्स्ट्रुमेंटला ओव्हरलोडमध्ये वापरणे हे डायनॅमिक एररचे कारण आहेत. डायनॅमिक एररमुळे ॲक्युरेसीवर इफेक्ट होते. चौथा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग कम अंडर द सिस्टमॅटिक एरर? खालीलपैकी कोणता त्रुटी सिस्टमॅटिक एररमध्ये येते? ऑप्शन ए ब्लंडर्स, ऑप्शन बी ग्रॉस एरर, ऑप्शन सी रँडम एरर, ऑप्शन डी इन्स्ट्रुमेंटल एरर. तर आपलं आन्सर होईल ऑप्शन क्रमांक डी, इन्स्ट्रुमेंटल एरर. सिस्टमॅटिक एररमध्ये इन्स्ट्रुमेंटच्या कारणामुळे एरर येतो. याचा मुख्य कारण म्हणजे वातावरणातील बदल होय. पाचवा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अ बेसिकली करंट सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट? खालीलपैकी कोणता धारा संवेदित इन्स्ट्रुमेंट आहे? ऑप्शन ए परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट, ऑप्शन बी कॅथोड रे ऑसिलोस्कोप, ऑप्शन सी इलेक्ट्रोस्टॅटिक इन्स्ट्रुमेंट, ऑप्शन डी FET इनपुट इलेक्ट्रॉनिक व्होल्टमीटर. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए, PMC हे करंट सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट आहे. हे केवळ DC वर कार्य करते. सहावा प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग मटेरियल इज यूज्ड इन फॅब्रिकेशन ऑफ सॅम्पिंग रेजिस्टन्स ऑफ PMMC? एका PMMC यंत्रामध्ये स्वॅम्पिंग प्रतिरोधच्या संरचनामध्ये कोणत्या प्रकारच्या पदार्थाचा उपयोग करतात? तर आपलं ऑप्शन होईल ऑप्शन क्रमांक ए कॉपर, ऑप्शन बी मॅग्नीन, ऑप्शन सी ॲल्युमिनियम, ऑप्शन डी आहे टंगस्टन. तर आपलं आन्सर ऑप्शन क्रमांक बी मॅग्नीन. PMC इन्स्ट्रुमेंटच्या स्वॅम्पिंग रेजिस्टन्ससाठी मॅग्नीन पदार्थाचा वापर करतात. कारण मॅग्नीनचा प्रतिरोध ताप गुणांक टेम्परेचर कोइफिशियंट खूप कमी असतो. त्यामुळे रेजिस्टन्सवर तापमानाचा प्रभाव पडत नाही. तापमानाच्या बदलावामुळे होणाऱ्या एरर
इरर कमी करण्यासाठी सॅम्पलिंग रेजिस्टन्सचा उपयोग केला जातो. 7वा प्रश्न, द ॲडव्हान्टेज ऑफ PMC इंस्ट्रुमेंट इज दॅट इज. PMC यंत्र लाभदायक आहे कारण ऑप्शन ए इज फ्री फ्रॉम फ्रिक्शन इरर, हॅज हाय टॉर्क टू वेट रेशो ऑफ मूव्हिंग पार्ट्स. ऑप्शन सी हॅज टॉर्क टू वेट रेशो. ऑप्शन बी आहे कॅन बी यूज्ड ऑन बोथ AC अँड DC. तर आपला आन्सर होईल ऑप्शन क्रमांक बी, हॅज हाय टॉर्क टू वेट रेशो ऑफ मूव्हिंग पार्ट्स. PMC इन्स्ट्रुमेंटचा हाय टॉर्क टू वेट रेशो असतो आणि हायली सेन्सिटिव्ह असते. PMC इन्स्ट्रुमेंटची स्केल युनिफॉर्म असते. PMC इन्स्ट्रुमेंटचा डिफ्लेक्टिंग टॉर्क हा करंटच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. PMC इन्स्ट्रुमेंट केवळ DC साठी वापरतात. हे PMCचे ॲडव्हान्टेज आहेत. 8वा प्रश्न, ड्यू टू ओव्हर डॅम्पिंग इन्स्ट्रुमेंट कम. ओव्हरडॅम्पिंगमुळे अपहरण होते. ऑप्शन ए बोथ लॅथेरिक्स अँड स्लो. ऑप्शन बी फास्ट, सी स्लो आणि डी आहे लॅथेरिक्स. तर आपला आन्सर होईल ऑप्शन क्रमांक ए, बोथ लॅथेरिक्स अँड स्लो. ओव्हर डॅम्पिंगमुळे इन्स्ट्रुमेंट हे सुस्त आणि मंद गतीने चालते. व्हॉट इज डॅम्पिंग? डॅम्पिंग एक प्रकारचा टॉर्क असतो जो की पॉइंटरला ऑसिलेशन आणि व्हायब्रेशन कमी करतो. डॅम्पिंगमध्ये इन्स्ट्रुमेंटचा टाईम सेटिंग म्हणजे रीडिंग देण्याचा टाईम कमी होतो आणि ॲक्युरेट रीडिंग पाहायला मिळते. परंतु जास्त डॅम्पिंग केले म्हणजे ओव्हर डॅम्पिंग केले तर इन्स्ट्रुमेंट मंद गतीने चालतो. इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये डॅम्पिंगची रेंज हे 0.6 to 0.8 ठेवली जाते. 3 प्रकारचे डॅम्पिंग असते. नंबर 1 ग्रॅव्हिटी कंट्रोल डॅम्पिंग. नंबर 2 एअर फ्रिक्शन डॅम्पिंग. नंबर 3 फ्लुइड फ्रिक्शन डॅम्पिंग. हे 3 प्रकारचे डॅम्पिंग वापरतात. 9वा प्रश्न, इंडक्शन टाईप इन्स्ट्रुमेंट कॅन बी इम्प्लॉइड फॉर. इंडक्शन टाईप इन्स्ट्रुमेंट साठी वापरतात. ऑप्शन ए अल्टरनेटिंग करंट ओनली, बी डायरेक्ट करंट ओनली, सी AC अँड DC बोथ, डी आहे युजली AC हेवी करंट. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए, इंडक्शन टाईप इन्स्ट्रुमेंट हे केवळ AC साठी वापरतात. 10वा प्रश्न, विच ऑफ द फ्लोइंग इन्स्ट्रुमेंट इज इक्वली ॲक्युरेट ॲज AC as well as DC सर्किट. खालीलपैकी कोणता इन्स्ट्रुमेंट AC व DC परिमतामध्ये समान कार्य करते? ऑप्शन ए PMC व्होल्टमीटर, बी डायनॅमो टाईप वॅटमीटर. ऑप्शन सी मूव्हिंग आयरन ॲमीटर, डी इंडक्शन वॅटमीटर. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक बी, डायनॅमोमीटर इन्स्ट्रुमेंट AC व DC मध्ये समान कार्य करते. डायनॅमोमीटरचा उपयोग वॅटमीटरच्या रूपात पण केला जातो. 11वा प्रश्न, रेक्टिफायर टाईप इन्स्ट्रुमेंट कॅन बी यूज्ड इन. रेक्टिफायर टाईप यंत्र कोठे उपयोग करतात? ऑप्शन ए AC, बी DC, सी बोथ A and B. तर ऑप्शन डी आहे पल्सेटिंग करंट. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए AC. रेक्टिफायर इन्स्ट्रुमेंटचा उपयोग AC साठी वापरतात. रेक्टिफायर हे ACला DC मध्ये परिवर्तन करण्यासाठी वापरतात. DC सर्किटचा आउटपुट हे PMCच्या इन्स्ट्रुमेंटद्वारे मोजला जातो. PMC इन्स्ट्रुमेंट हे ॲव्हरेज व्हॅल्यू मोजते. त्याला RMS मध्ये करण्यासाठी 1.11 या मल्टिप्लाइंग फॅक्टरद्वारे मल्टिपल करून त्याला RMS व्हॅल्यू आपण मिळवू शकता. 12वा प्रश्न, विच ऑफ द फ्लोइंग मीटर इज ॲन इंटिग्रेटिंग टाईप इन्स्ट्रुमेंट. खालीलपैकी कोणता मीटर हे समकालन प्रकारचा मापयंत्र आहे? तर ऑप्शन ए ॲमीटर, बी व्होल्टमीटर, सी वॅटमीटर, डी आहे एनर्जी मीटर. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक डी, एनर्जी मीटर. एनर्जी मीटर हे इंटिग्रेटिंग टाईप इन्स्ट्रुमेंट आहे. ते मागील रीडिंग ॲड करत जाते आणि आपल्याला फायनल रीडिंग मागील रीडिंगचा सम करून ॲडिशन करून दाखविते.
13वा प्रश्न, मूव्हिंग कॉईल मीटर इज युज्ड टू मेजर ओनली. मूव्हिंग कॉईल मीटरचा उपयोग केवळ मोजण्यासाठी करतात. ऑप्शन ए DC, बी AC, सी बोथ DC अँड AC. ऑप्शन डी आहे नन ऑफ दिस, वरीलपैकी नाही. तर आपलं आन्सर येईल ऑप्शन क्रमांक ए DC. मूव्हिंग कॉईल मीटरचा प्रयोग केवळ DC मोजण्यासाठी करतात. मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंटचा उपयोग DC ॲमीटर आणि DC व्होल्टमीटर यासारख्या इन्स्ट्रुमेंटमध्ये केला जातो. या इन्स्ट्रुमेंटचा प्रयोग AC वर करत नाहीत, कारण यामध्ये डिस्प्लेसमेंट हे करंटच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल समानुपाती असते. AC मध्ये ऋणात्मक आणि धनात्मक चक्र सायकल असते. यामध्ये टोटल डिस्प्लेसमेंट 0 होऊन जाते. त्यामुळे यामध्ये AC मध्ये मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंटचा वापर करू शकत नाही. 14वा प्रश्न, द करंट अँड पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर युज्ड टू मेजर. धार आणि विभवन ट्रान्सफॉर्मरचा उपयोग कशासाठी करतात. ऑप्शन ए लो करंट अँड हाय व्होल्टेज, बी हाय करंट अँड लो व्होल्टेज, सी हाय व्होल्टेज आणि लो करंट, डी आहे हाय करंट आणि हाय व्होल्टेज. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक डी हाय करंट अँड हाय व्होल्टेज. करंट ट्रान्सफॉर्मर आणि व्होल्टेज ट्रान्सफॉर्मरचा उपयोग हे उच्च धार आणि उच्च करंट मिळण्यासाठी करतात. करंट ट्रान्सफॉर्मरला AC सर्किटमध्ये AC मध्ये जोडतात. त्याद्वारे इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट, ॲमीटर, वॅटमीटर, पोटेन्शियल, प्रोटेक्शन रिले एक्सेट्राला सप्लाय दिला जातो CT करंट ट्रान्सफॉर्मरद्वारे. आणि 500पेक्षा जास्त व्होल्टेज मोजण्यासाठी व्होल्टमीटरला पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरद्वारे जोडले जाते. 15वा प्रश्न, स्केल ऑफ मूव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट इज. मूव्हिंग आयरन यंत्राची स्केल असते. ऑप्शन ए लिनियर, बी नॉन लिनियर, सी एक्सपोनेन्शियल, डी आहे नॉन लिनियर. तर आपला आन्सर येईल ऑप्शन क्रमांक बी नॉन युनिफॉर्म. कारण डिफ्लेक्टिंग टॉर्क हे डायरेक्ट प्रोपोर्शनल टू करंटच्या स्क्वेअर असते. त्यामुळे मूव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंटची स्केल हे नॉन युनिफॉर्म असते. 16वा प्रश्न, ॲप्लिकेशन ऑफ एअर फ्रिक्शन डॅम्पिंग युज्ड इन इक्विपमेंट. एअर फ्रिक्शन डॅम्पिंग कोणत्या उपकरणात वापरतात. ऑप्शन ए हॉट वायर, बी मूव्हिंग कॉईल, सी मूव्हिंग आयरन, डी इंडक्शन. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी मूव्हिंग आयरन. मूव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंटमध्ये एअर फ्रिक्शन डॅम्पिंग आणि ग्रॅव्हिटेशनल डॅम्पिंग हे 2 प्रकारचे डॅम्पिंग यूज करतात. आणि जर मूव्हिंग कॉईल विचारलं तर मूव्हिंग कॉईलमध्ये एडी करंट डॅम्पिंग यूज करतात. 17वा प्रश्न, हॉट वायर इन्स्ट्रुमेंट हॅव. गरम तार उपकरण आहे. ऑप्शन ए स्क्वेअर स्केल, बी लॉंग स्केल, सी युनिफॉर्म स्केल, डी आहे नन ऑफ द गिवन ऑप्शन, वरीलपैकी नाही. तर आपलं आन्सर येईल ऑप्शन क्रमांक ए स्क्वेअर स्केल. हॉट वायर इन्स्ट्रुमेंट हे ची स्केल हे स्क्वेअर स्केल असते, कारण थीटा ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट स्क्वेअर असते. हॉट वायर इन्स्ट्रुमेंटमध्ये डिस्प्लेसमेंट हे करंटच्या वर्गाच्या समानुपातीने वाढते. जर करंटची व्हॅल्यू डबल झाली तर त्याचा डिस्प्लेसमेंट हे 4 टाईम होऊन जाते. 18वा प्रश्न, विच टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट हिस्टेरिस लॉस इज 0. ऑप्शन ए MC मूव्हिंग कॉईल, ऑप्शन बी MI मूव्हिंग आयरन, ऑप्शन सी बोथ, ऑप्शन डी आहे नन ऑफ द अबव. तर आपलं आन्सर ऑप्शन क्रमांक ए मूव्हिंग कॉईल. मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंटमध्ये हिस्टेरिस लॉस हे 0 असते. मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंटचा उपयोग हे DC मोजण्यासाठी करतात. यामध्ये फ्रिक्वेन्सी 0 असते, त्यामुळे हिस्टेरिस लॉस पण 0 होऊन जाते. आपल्याला माहीत आहे हिस्टेरिस लॉस इज इक्वल टू KHB 1.6 F इंटू व्हॅल्यूम ऑफ द कोअर. हे हिस्टेरिस फॉलचा फॉर्म्युला आहे. हिस्टेरिसच्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला हिस्टेरिस लॉस
इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी भेटते. त्यामुळे मुव्हिंग कॉईल जर फ्रिक्वेन्सी शून्य झाली तर सर्व व्हॅल्यू 0 होतात. त्यामुळे हिस्टेरिसिस लॉस आपल्याला भेटत नाही. प्रश्न क्रमांक 19. इन्स्ट्रुमेंट हॅव वाईड रेंज देन द इन्स्ट्रुमेंट शुड हॅव. जर उपकरणाची रेंज विस्तृत असेल तर उपकरण असते. ऑप्शन ए स्क्वेअर लॉ स्केल, बी लिनियर स्केल, सी एक्सपोनेन्शियल स्केल, डी नॉन लिनियर स्केल. तर आपलं आन्सर ऑप्शन क्रमांक डी नॉन लिनियर स्केल. नॉन लिनियर स्केलमध्ये वाईड रेंज इन्स्ट्रुमेंट असते. यामध्ये 0पाशी स्केल हे घन असते आणि नंतर विरल होत जाते. त्यामुळे याला नॉन लिनियर स्केल असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 20. विच इन्स्ट्रुमेंट हॅज द मल्टिपल शंट और सिरीज रेजिस्टन्स इनसाइड द मीटर. खालीलपैकी कोणत्या मीटरमध्ये मल्टिपल शंट आणि सिरीज रेजिस्टन्स असतात. ऑप्शन ए मुव्हिंग कॉईल ॲमीटर, मुव्हिंग कॉईल मीटर. ऑप्शन बी आहे मल्टीमीटर. ऑप्शन सी आहे मल्टी रेंज मीटर. ऑप्शन डी आहे वॅट मीटर. तर आपलं आन्सर ऑप्शन क्रमांक सी मल्टी रेंज मीटर. मल्टी रेंज मीटरमध्ये मल्टिपल शंट और मल्टिपल सिरीज रेजिस्टन्स वापरला जातो. मल्टी रेंज मीटरमध्ये मीटरच्या स्केलमध्ये अनेक कॅलिब्रेशन केले जाते. त्यामुळे डिफरंट व्हॅल्यू काउंट करता येतात. 21वा प्रश्न. वॅट हॉवर मीटर इज त्याच्याच टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट. ऑप्शन ए इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट, बी इंडिकेटिंग, सी एनर्जी, डी आहे रिकॉर्डिंग. तर आपलं आन्सर ऑप्शन क्रमांक ए इंटिग्रेटिंग. हार्डवेअर इन्स्ट्रुमेंट हे एक इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट आहे. हे दिलेल्या व्हॅल्यूला ॲड करत जाते आणि त्यांची बेरीज करत जाते आणि नंतर आपल्याला फायनल रीडिंग देते. त्यामुळे याला इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट असे म्हणतात. इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंटचे एक्झाम्पल आहेत वॅट हॉवर मीटर, एनर्जी मीटर. हे इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंटचे एक्झाम्पल आहेत. आणि याचा उपयोग ॲमीटर, व्होल्टमीटर आणि वॅटमीटर, ओहममीटर एक्झेट्रा हे सर्व हे इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट हे फक्त आपल्याला व्हॅल्यू इंडिकेट करून दाखवतात. म्हणून याला इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट असे म्हणतात. आणि जे मीटर मागील व्हॅल्यू मागील व्हॅल्यूला ॲडिशन करत जातात त्या इन्स्ट्रुमेंटला इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट असे म्हणतात. 22वा प्रश्न. वॅट मीटर मेजर पॉवर. वॅट मीटर कोणते पॉवर मोजते. ऑप्शन ए रियल, ऑप्शन बी रिॲक्टिव्ह, सी बोथ रियल अँड रिॲक्टिव्ह, डी आहे ॲपरंट. तर आपलं आन्सर ऑप्शन क्रमांक ए रियल. वॅट मीटर हे रियल पॉवर मोजते. वॅटमीटरच्या वर्किंगनुसार वॅटमीटरचे 3 प्रकार आहेत. नंबर 1 डायनॅमिक टाईप वॅटमीटर, बी इंडक्शन टाईप वॅटमीटर. नंबर 3 आहे इलेक्ट्रोस्टॅटिक टाईप वॅटमीटर. 23वा प्रश्न. द पॉइंटर ऑफ एन इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट इज ऑफ. सांकेतिक यंत्राचा पॉइंटर असावा. ऑप्शन ए आयरन, बी सिल्वर, सी आहे ॲल्युमिनियम, डी आहे स्टील. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी ॲल्युमिनियम. इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंटचा पॉइंटर हे ॲल्युमिनियमचा बनलेला असतो. कारण ॲल्युमिनियम हे वजनाने हलके असते. त्यामुळे सहज मूव्ह होण्यासाठी आणि वेट लॉस कमी करण्यासाठी आपण इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये ॲल्युमिनियम मेटलचा वापर करतात. 26वा प्रश्न. विच इन्स्ट्रुमेंट इज चीपेस्ट डिसरिगार्डिंग द ॲक्युरेसी. कोणता उपकरण योग्यतेनुसार स्वस्त आहे. ऑप्शन ए PMC, बी मुव्हिंग आयरॉन, सी इलेक्ट्रो डायनोमीटर टाईप, सी डी आहे रेक्टिफायर. तर आपलं आन्सर ऑप्शन क्रमांक बी मुव्हिंग आयरॉन. मुव्हिंग आयरॉन इन्स्ट्रुमेंट हे ॲक्युरेसीला पहिले नाही तर सर्वात स्वस्त इन्स्ट्रुमेंट आहे. हे AC आणि DC दोन्ही प्रकारवर उपयुक्त आहे आणि हे इन्स्ट्रुमेंट हे स्वस्त उपकरणामध्ये वापरतात. 25वा प्रश्न. एरर डिटेक्टर इज ऑल्सो कॉल्ड ॲज. त्रुटी सूचक यंत्राला म्हणतात. ऑप्शन ए मल्टीप्लेक्सर, बी डिकोडर,
सी कॉम्परेटर, डी आहे इंटिग्रेटर. तर आपला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कॉम्परेटर. इरा डिटेक्टरला कॉम्परेटर असे पण म्हणतात. कॉम्परेटर सर्किटमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त रीडिंगची तुलना करून आउटपुट हे 0 किंवा 1 मध्ये देतो. कॉम्परेटरच्या तुलनेत ओपॅम्प ही जास्त प्रभावशाली असते, म्हणून ओपॅम्पचा जास्त उपयोग केला जातो ॲज कम्पेअर्ड टू कॉम्परेटर. परंतु आपल्याला प्रश्नामध्ये ओपॅम्प दिले नाही, त्यामुळे आपली आन्सर होईल कॉम्परेटर. कॉम्परेटर आणि ओपॅम्प हे दोन्ही एरर डिटेक्शनसाठी वापरतात. 26वा प्रश्न, प्रिफेअर प्रोड्युसिबिलिटी मीन्स इज द इन्स्ट्रुमेंट. झिरो ड्रिफ्ट, ऑप्शन बी आहे हाय ॲक्युरेसी, सी आहे मॅक्झिमम ड्रिफ्ट, डी आहे मिनिमम ॲक्युरेसी. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक ए झिरो ड्रिफ्ट. झिरो ड्रिफ्ट जर एकाच राशीला अनेक वेळा मोजलेल्या रेडिंगमध्ये समानरूपता येते त्याला रिप्रोड्युसिबिलिटी असे म्हणतात. ड्रिफ्ट एकाच रेडिंगला अनेक वेळा मोजल्यास रेडिंगमध्ये ज्या व्हॅल्यू हे जवळजवळ येत असतात तर त्याला ड्रिफ्ट असे म्हणतात. आणि जर सर्व व्हॅल्यू हे एकाच समान आणि एकच व्हॅल्यू येत असेल तर त्याला झिरो ड्रिफ्ट असे म्हणतात. म्हणून आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए झिरो ड्रिफ्ट. 27वा प्रश्न, PMMC मीटर कॅन बी युज्ड ॲज ॲन ॲमीटर युजिंग. एका PMMC मीटरचा उपयोग ॲमीटर म्हणून करतात येतो. ऑप्शन ए सिरीज रेजिस्टन्स, ऑप्शन बी शंट इंडक्टर्स, बी शंट रेजिस्टन्स, डी आहे सिरीज इंडक्टर्स. तर आपलं आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी शंट रेजिस्टन्स. PMMC परमनंट मूव्हिंग कॉईल मीटरचा उपयोग निम्न प्रकारचा DC करंट मिळवण्यासाठी करतात. शंट रेजिस्टन्सचा वापर करून PMMC यंत्राची रेंज वाढवून उच्च करंट हाय करंट मोजले जाते. शंट रेजिस्टन्सचा मान हे कमी ठेवला जातो कारण एक्स्ट्रा करंट बायपास करण्यासाठी. शंट रेजिस्टन्सचा मान हे PMMC रेजिस्टन्सच्या मानपेक्षा कमी असते. शंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू हे PMMC रेजिस्टन्सच्या पेक्षा कमी असते कारण एक्स्ट्रा करंट बायपास होण्यासाठी. 30वा प्रश्न, अ व्होल्टमीटर इज टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट. व्होल्टमीटर कोणत्या प्रकारचा आहे? ऑप्शन ए इंटिग्रेटिंग, बी रिकॉर्डिंग, सी इंडिकेटिंग, डी आहे नन ऑफ द अबव ऑप्शन. वरीलपैकी एकही नाही. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी इंडिकेटिंग. व्होल्टमीटर हे इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट आहे. जे इन्स्ट्रुमेंट कॅलिब्रेटेड स्केलवर डायरेक्ट रेडिंग दर्शवतात त्यांना इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट असे म्हणतात. आणि इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंटचे एक्झाम्पल आहेत ॲमीटर, व्होल्टमीटर, ओहम, कॅलोनोमीटर, मेगर. हे सर्व इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंटचे एक्झाम्पल आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. जर व्हिडिओ आवडत असेल आणि आपल्याला असेच व्हिडिओ आणि चांगले प्रश्न पाहिजे असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा जास्तीत जास्त, कारण तुमच्या लाईकमुळेच नवीन व्हिडिओ बनवण्याचा उत्साह येतो आणि नवीन व्हिडिओ बनवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट येतो. त्यामुळे कृपया चॅनलला लाईक पण करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. थँक्यू.